आजी आणि शीतल आज दोघं पण नाही ते. घर कसं सुरसुर वाटतंय बघ. नाही म्हणजे आपल्यात गणपती नसत्यात, पण शीतल असती तर सणवार असल्यासारखं वाटलं असतं बघ. आणि आम्ही असल्यावर वाटतच नाही आहे ना. ती गेली मस्त तिकडे मजा मारायला. नुसतं हिंडायचं तोंडवर करून म्हणल्यावर कशाला आठवतंय असलं काय. तू किती कामाचा उरका पाडतीस ठावाय की मला. काय ग तुमच्या दोघींचं झालं का सुरू? जे जे पुष्पे अगं सणवार काहीतरी बघत जावा की. का उजाडलं की आपलं सुरूच करायचं. अगं जीजे काय आज याचा व्हिडिओ कॉल आहे. काय सांगतो? आजीच आहे. बघू बघू. अरे देवा खरंच की. मामा जिजे कशा आहे तुम्ही? अरे आम्ही बेस आहे. तुझं कसं चाललंय तिकडं? आता काय सांगू तुम्हाला, तुम्हीच बघा. हा बघा, अरे काल रात्रीपासून नुसतं असंच चाललंय बघ गडबड. अरे आमच्या युनिट मध्ये गणपती येणार आहेत. वा वा. अरे तिकडे बी बसतात गणपती. अरे नाही म्हणजे दरवर्षी नुसती पूजा असते, पण यंदा शितलीमुळे मोठं स्वरूप आलं इकडे. काय सांगतो? तिने काय केलं? शितली ऐकते हो कोणाला. आमच्या कर्नल साहेबांच्या घरी जाऊन परमिशन काढून आली आहे गणपती उत्सव साजरा करायची. काय सांगतो? खरं का काय? मग काय जिजे की बघ बघ जरा तरी उसंत का बघ. काल रात्रीपासून असंच चाललंय बघ. आणि कर्नल साहेब करा म्हणल्यावर एका रात्री सगळी तयारी केली तिनं बघ. अच्छा आला का काय खरं नाही बरं का. शीतल तिथं बी कोणाला ऐकत नाही म्हण की. मग काय मला इथं लोक म्हणायला लागली मी सगळेजण सणासाठी लय दिवसांनी एकत्र आलोय. मामा शितली म्हणजे फुल फेमस झाली बी इकडं चांदोडी वाणी. काय बी म्हण, पण माझी इट्टल रुपये पाठीशी आहेत बघ. थांब त्याच्याकडे देतो. शितले फोन आहे. हा काय चांगलं आहे तवा. जिकडे जाईल तिकडे उद्योग करून ठेवती. आता तिकडे जाऊन गणपती बसवायची काय गरज होती का? लागलं का तुझ्या पोटात दुखायला? तरी म्हणलंच अजून कशी बोलली नाही. ती पोरगी एवढं काय तर करत्या धडपडत्या ते राहिलं बाजूला. जीजी हा कसं आहे तुम्ही? बरं आहे ना? आम्ही इथं गणपती बसवतोय. हे बघा या मांडवात बसवणार आहे. आताच सगळी पूजेची तयारी करत होते. अहो तुम्हाला माहितीये आम्ही दोघांनी एकत्र मिळून मूर्ती तयार केली आहे. होय का? अगं जाऊ तरी दर्शन तर घेते गणपतीचं. अहो ते मिरवणुकीतून घेऊन येणार आहेत ना. जीजी आले वाटतं. आता आम्हाला जावं लागेल. मी फोटो पाठवते तुम्हाला. बरोबर पाठव. ठेवतो. समाधाना हे एक लय भारी झाले बघ. म्हणजे घरात बसून तिथं माणसाशी बोललेलं दिसतंय. होय होय. पण जिजे दोघं एकत्र असली की लय खुश असतात आहे का नाही. होय. अगदी दुधात साखर असल्यावर दिसतात. होय रे बाळा. कुठं पण असू देत, पण पोरं सुखी असली की लय बरं वाटतं बघ जीवाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा, हे आनंदाचे क्षण आमच्याबरोबर कायम ठेव. बाप्पा, या सगळ्यांना कायम असंच सुखात आणि आनंदात ठेव. वा मिसेस फौजी वा, मिशन कंप्लीट केलं की तुम्ही, आणि ते बी 12 तासात. मग मिसेस फौजी हाय मी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी गळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव गौरी कुंभा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणजुणती न पुरे चरणे गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, त्रास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती. Okay, guys, enjoy this Ganesh festival. All the best. Chalo. वा वहिनी वा, खरंच तुमच्या हाताला खतरनाक चव आहे बर का. अहो तुम्हाला सांगतो, माझ्या वडिलांच्या मामाच्या मेहुण्याची सून आहे ना, तर तिची भाची. नाही कळलं का? परत सांगतो. माहिती. हा, तर माझ्या वडिलांच्या मामाच्या मेहुण्याची सून तिची भाऊजाई, तर ती आहे ना बारामतीत असते. तर त्यांच्या घरी गेलतो आम्ही एकदा गणपतीत. तिथं पण आम्ही मोदक खाल्ले होते. पण असे मोदक तुमच्या हाताला चवच भारी बर का वहिनी. पण तुम्ही आल्यानं सगळं जगत बदलून गेलं राव. अहो प्रत्यक्ष गणपती बाप्पानेच तुम्हाला आमच्यासाठी पाठवलंय असं वाटतंय. म्हणजे गणपती बाप्पा म्हणले असतील, तिकडं पोरांना घरच्या जेवणाची लय गरज आहे, त्यामुळे जरा तिकडं जा बाई आणि त्यांना करून खाऊ घाल. तुम्ही ना वहिनी, थँक्यू बर का. थँक्यू कशाला? तुम्ही सगळेजण होता म्हणून आपण एवढी सगळी तयारी एका रात्रीत करू शकलो. अहो वहिनी, जर का असे मोदक मिळणार असतील ना, तर आम्ही एका रात्रीत इकडचा डोंगर तिकडं करू. काय रे पोरांनो? तुला ना पगारात आणि आर्मीच्या कार्डावर दोन्हीकडे मोदकच द्यायला होतं. चालेल, पण मोदक वहिनींच्याच हातच्यात पाहिजे बर का. सुनो मैं क्या कहना चाहता हूँ. झालं का तुझं हिंदी सुरू? हा, अरे बहुत इम्पोर्टेंट है ना. बर बोल. हो देखो,
ये तो शुरुआत बहुत अच्छी हुई ले, तो मैं क्या बोलता हूँ, सांस्कृतिक प्रोग्राम बिग्राम करते हैं ना, म्हणजे गाना गाते हैं, डांस करते हैं, कविता म्हणते हैं, ऐसा होता है ना गणपती में, वैसा करते ना इधर. राहुल शेठ, स्वप्न बघा स्वप्न, असलं काय होत नसतं इथं. गणपती बसवेपर्यंत ठीक होतं. हम सिर्फ ख्वाब नहीं देखते तो उसे पूरा भी करते हैं. परमिशन इज ग्रँटेड. ए घंटे घे बस तुझं डायलॉग बंद कर. आपलं काय होणार नाही बरं का इथं. परमिशनचं काय मिळणार नाही काय रे. हा ना. ओ बरोबर बोलतोय तो. मी तुमच्या कर्नल साहेबांशी बोलले बर का, आणि ते करा म्हणलं. काय खरं? वहिनी काहीतरी जादू आहे. कर्नल तुम्ही जे इचार त्याला हो कसं काय म्हणतात? जादू नाही, मोदक आहेत त्यांच्याकडं. आपण कसं म्हणतो, एक गोली एक दुश्मन, तसं वहिनींचं कसं आहे माहितीये का, एक मोदक एक परमिशन. कसलं ब्रिलियंट आहे तुम्ही, कसलं शब्दाचा खेळ करता. बर बर बर, चेष्टा बस. लय काम आहेत बघा. आणि हा कार्यक्रम सगळ्यांसाठी आहे बर का. इथे जे जे फौजी त्यांच्या फॅमिली भर राहतात ना, त्यांना सगळ्यांना जाऊन सांगायचंय. तुम्ही सगळ्यांनी भाग घ्यायचा बर का. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे वहिनी तुम्ही पण पाहिजे कार्यक्रमात. हाँ शीतल, तू तो होनी चाहिए ना, नहीं तो मेरा कॉन्फिडेंस कैसे बढ़ेगा. माझं काय तवा, मी एकटी कशी घेऊ भाग. यांनी भाग घेतला तर मी घेते. मी ना डान्स बिन्स करणार. ओ शेठ, ह्याला काय अर्थ आहे राव. म्हणजे आम्ही सगळे काय ना काय करणार आणि तुम्ही काहीच नाही करणार होय. अरे मी टाळ्यापासून कौतुक करणार ना तुमचं. हा नाही नाही, तुम्ही डान्स बिन्स काहीतरी करायलाच पाहिजे. अरे मला करायचं नसेल तर तुझ्यासाठी राहू दे, निदान वहिनींसाठी तरी बघ. अरे माझ्यासाठी काय वहिनीसाठी काय, तर मला करायचंच नाही तर. आहो एवढी सगळीजण म्हणतात तर. नको तू माग लागू, मला डान्स करायचं. मग राहू दे, कार्यक्रमच नको ना करायला. राहू दे, कुणीच काय नको करायला. लका आम्ही एवढं लांब तुझ्यासाठी चाललो आणि तू साधा डान्स पण करणार नाहीस होय. मी बघ भेटतोय काय कुणाला, हाय काय कोण. ए ग बस, तू जसं काय एवढं लांब नालायस ना का माझा डान्स बघायला. सगळी म्हणतात तर कर की. हो अजिंक्य शेठ, अहो करा की, एक तर परफॉर्मन्स करायचा आहे. बर ठीक आहे, डान्स करतो मी. पण माझी एक अट आहे. काय? कर्नल साहेब जर काय सादर करत असतील तरच मी डान्स करणार. अहो ही चिटिंग आहे राव. आता ह्यांना माहित नाही का, आता वाघासमोर गवत टाकून काय उपयोग आहे का. आता कर्नल साहेबांशी कोण बोलणार. तुम्ही काय काळजी करू नका, मी बोलते कर्नल साहेबांशी आणि कर्नल साहेब भाग घेत्या. आणि जर का कर्नल साहेबांनी भाग घेतला तर यांना भाग घ्यावाच लागणार. पण अगं तू परमिशन कशी काढणार. राहुल्या, एक मोदक एक गुड मॉर्निंग फेडरेशन अध्यक्ष. अगं बाई, भैया तुम्ही. काय गडबड. काय नाही, चालली की आपली रोजचीच गडबड. हा ठीक आहे. हे का? हो गिफ्ट आहे आमच्याकडनं. आता काय कधी ऊन येईल कधी पाऊस येईल, नेचरचा काय भरोसा राहिलेला आहे ना. माणसासारखंच आहे त्याचं, कधी बी बदलते. नाही नको मला. अहो घ्या हो. नाही नको, राहू दे. नाही का? आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर घेते मग. चेक करू नका, इम्पोर्टेड कापड एकदम. होय होय, भारीच आहे. साधं काम नाहीच आपलं, सगळं भारी असते.
नाही म्हणजे तुमचं कसं सगळं खानदानीच असतंय म्हणा. त्यात तुमचा स्वभाव एवढा चांगला, गावात किती किंमत आहे तुमच्या शब्दाला. पण आम्हाला एकाच गोष्टीची खंत आहे, ते म्हणजे तुमच्या घरात तुमच्याच शब्दाला किंमत नाही. अहो नाही तसं काय नाही. तुम्ही लाख म्हटलं तरी सत्य बदलणार नाही मामी. बरं तुम्ही असताना जयश्री नाही म्हणलीच कशी? तिनं नकार दिला, इट मीन्स तिने तुमचं ऐकलं नाही, असंच ना? अहो नाही तसं काय नाही. नाही 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 नाही, टेल द ट्रूथ. तुम्ही नाही म्हणला का जयश्री नाही म्हटलं, काय ती कळू द्या आम्हाला. अहो तसं काय नाही. आता मला मस्त वाटतंय, घरातल्यांना पण वाटायला पाहिजे ना. आता तुम्हाला तर माहितच आहे, घरातल्या मोठ्या माणसाच्या पुढं कुणाचं काय चालतंय का? तेच तर म्हणतो ना हो आम्ही पण. तस कुठं तुमच्या शब्दाला घरात किंमत आहे? जी काय तुम्हाला किंमत देतो ते आम्ही. फॉर एन एक्झाम्पल बघा, जयश्री आणि अजिंक्यच्या लग्नाचं तुम्ही ठरवलं, पण कुणी मनावर घेतलं का? नो. हा, आता शीतल आणि अजिंक्यच्या लग्नाला तुम्ही नकार द्यायचा होता, काय झालं? हा, काय मिळालं तुमच्या शब्दाला किंमत? नाहीच ना. आता लास्ट, आमचं आणि जयश्रीचं लग्न व्हावं अशी तुमची इच्छा होती ना? काय झालं पुढे? तुम्हाला जी काय किंमत मिळते ती फक्त फेडरेशन मध्ये. हा म्हणजे अगदीच तसं काय नाही. म्हणजे आम्ही क्लिअर बोलतो. तुमच्या घरामध्ये कोणाच्या शब्दाला किंमत आहे माहिती का? कुणाला? तुमची लाडकी सूनबाई शीतल, तिला. आता तिच्याच मनाने होतंय ना सगळं. आणि घरातली मोठी माणसं कोण? शीतलच ना. 4 महिने राहिले फेडरेशन सदस्याच्या नवीन नियुक्तीला. 4 महिन्यानंतर तुमच्या जागी कोणीतरी येईल. लोक तुम्हाला विसरून जातील. त्या आधीच्या फेडरेशन अध्यक्षाला कोण ओळखतंय का? 6 महिन्यात दुनिया सगळी विसरून जाते. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी दुनिया येईल. पहिला गेला की दुसरा आला, दुसरा गेला की तिसरा, चौथा, 5वा, 6वा चालूच राहणारे. पहिल्याला आपलं स्थान कायमस्वरूपी टिकवून ठेवायचं असेल तर त्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामना करावा लागतो, आणि त्यासाठी लागतो सपोर्ट. मामी, तुमच्याकडे सपोर्ट सिस्टीम नाही आमच्यासारखी. तुम्हाला ना मामी आमचा उपयोग करून घेता येणार झालाय. आमच्या नशिबात तुमच्यासारखी सासू नाही. असती तर तिला नुसतं फेडरेशन अध्यक्ष ठेवलं नसतं, देशाच्या बॉडीवर पाठवलं असतं. राष्ट्रपतीच्या हस्ते पारितोषिक कन्फर्म मिळून दिलं असतं. आम्हाला काय लाख पोरी मिळतील हो, पण तुम्हाला आमच्यासारखा जावई मिळणार आहे का? बघा, विचार करा. थिंक ऑन दॅट. मामी 1 सेकंड, ओनली 1 सेकंड. एक वेळ आमचं जयश्री बरोबर लग्न नाही झालं तरी चालेल, पण तुमच्या घरात तुमच्या शब्दाला किंमत मिळावी एवढं तरी करा. I feel very sad for that.